नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 14 डिसेंबरच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या महत्त्वपूर्ण अशा चालू घडामोडींना. आणि आजचा महत्त्वाचा चालू घडामोडीचा प्रश्न असणार आहे की नुकतेच जगातील सर्वात तरुण विश्व बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, डी गुकेश हा नुकताच जगातला सर्वात तरुण असा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन बनलेला आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ही जी स्पर्धा पार पडलेली आहे विश्व बुद्धिबळ चॅम्पियनशिप, त्याचं आयोजन हे सिंगापूर या देशामध्ये करण्यात आलेलं होतं. आणि याचा विजेता ठरलेला आहे एक भारतीय डी गुकेश नावाचा बुद्धिबळपटू. मित्रांनो, आणि त्यानं नुकतेच जे डी गुकेश आहे त्याने चीनच्या डिंग लिरेन म्हणून एक बुद्धिबळपटू आहे त्याचा पराभव केलेला आहे. आणि तो विश्वविजेता हा ठरलेला आहे बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये. आणि जगातील हा सर्वात तरुण असा बुद्धिबळ चॅम्पियन ठरलेला आहे. मित्रांनो, वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी त्याने हे इतिहास घडवून दाखवलेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची घडामोड आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, आपल्या देशाच्या दृष्टीने. म्हणून हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, डी गुकेश. हमखास आपल्या येणाऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाणार आहे, म्हणून स्टार करून ठेवायचा आहे हा पॉईंट. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की हा भारताचा दुसरा विश्व बुद्धिबळ चॅम्पियन ठरला आहे. मित्रांनो, या अगोदर विश्वनाथ आनंद जे आहेत त्यांनी 2012ला ही चॅम्पियनशिप जिंकली होती. पण सर्वात कमी वयामध्ये या डी गुकेशने वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेला आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच 34वे व्यास सन्मान कोणाला देण्यात आले. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, सूर्या बाला यांना नुकतंच 34व्या क्रमांकाचं व्यास सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध हिंदी लेखिका आहेत सूर्या बाला यांना हा 34व्या क्रमांकाचा व्यास सन्मान देण्यात आलेला आहे. आणि त्यांना का देण्यात आले तर त्यांच्या कौन देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी हा सन्मान देण्यात आलेला आहे. आणि त्या उत्तर प्रदेशच्या रहिवासी आहेत. हे त्यांच्याविषयी काही पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. आणि हा जो व्यास सन्मान आहे तो के बिर्ला जो फाउंडेशन आहे त्याच्याकडून देण्यात येतो. आणि मागच्या वर्षीचा जर पुरस्कार विचारला विजेता कोण होता तर पुष्पा भारती यादे यादे और यादेसाठी त्यांना हा 2023ला देण्यात आलेला होता. हा सुद्धा पॉईंट आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच जे इतर पुरस्कार आहेत 2024मध्ये देण्यात आलेले त्याचे विजेता कोण आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं. जसं मिस वर्ल्ड 2024 बनलेली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024चा किताब जिंकलेला आहे विक्टोरिया थेल्विगने. ज्ञानपीठ पुरस्कार 2023चे विजेता आहेत गुलजार आणि राम भद्राचार्य. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. तसेच MS स्वामीनाथन पुरस्कार आहे 2023चा तो BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच साहित्य अकादमी मराठी संबंधित 2 पुरस्कार आहेत. पहिला आहे साहित्य अकादमी मराठी बाल साहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. साहित्य अकादमी मराठी युवा साहित्याचा पुरस्कार देविदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीला देण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाचे हे 2 पुरस्कार आहेत साहित्य अकादमीचे. ते हमखास प्रत्येक परीक्षांमध्ये आपल्या प्रश्न हे विचारला जात असतं, म्हणून आपल्याला हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच टाइम्स मॅगझिन कडून 2024 साठी टाइम पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड करण्यात आली. आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, डोनाल्ड ट्रम्प यांची ही जी काही टाइम्स पर्सन ऑफ द इयर जी मॅगझिन आहे त्याच्या फ्रंट पेजवर त्यांना जागा देण्यात आलेली आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. तर हे जे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांची निवड झालेली आहे 2024 या टाइम्स पर्सन ऑफ द इयर साठी. तर यापूर्वी सुद्धा त्यांना 2016ला ज्यावेळेस ते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते त्यावेळेस सुद्धा त्यांची यासाठी निवडही करण्यात आलेली होती आणि आता हे दुसऱ्यांदा त्यांची निवडही करण्यात आलेली आहे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि कोणत्या व्यक्तींची यासाठी निवड केली जाते तर वर्षामधील जे जगामध्ये प्रभावशाली व्यक्ती असतात अशा व्यक्तींची या मॅगझिनद्वारे त्याच्या मुखपृष्ठावर त्यांनाही त्यांची जी काही इमेज असते ती छापली जात असते किंवा त्याच्या मुखपृष्ठावर त्यांना जागाही देण्यात येत असते तर या मॅगझिनसाठी. तर हे पॉईंट्स काही आपल्याला याविषयी लक्षात ठेवायचं आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प कोण आहेत तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. या अगोदर 2016ला ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते आणि आता परत 2024ला दुसऱ्यांदा ते राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत. त्यांच्या पार्टीचं नाव आहे रिपब्लिकन पार्टी आणि अमेरिकेतील ते एक मोठे उद्योगपती सुद्धा आहेत मित्रांनो. या काही गोष्टी यांच्याविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे मित्रांनो, कारण अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी डेली घेऊन येत असतो. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत. क्रिकेटच्या सर्व प्रकारात 100 विकेट घेणारा जगातील सर्वात तरुण गोलंदाज कोण बनला आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए शाहिनशाह आफ्रिदी. हा नुकताच क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये मग ते वन डे असेल, टेस्ट क्रिकेट असेल आणि T20 असेल त्याच्यामध्ये 100 विकेट घेणारा जगातला हा सर्वात तरुण गोलंदाज ठरला आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण बघणार आहोत. हा जो शाहिनशाह आफ्रिदी आहे तो पाकिस्तानचा गोलंदाज आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये 100 विकेट घेऊन जगातील तो सर्वात तरुण गोलंदाज ठरलेला आहे. त्याचं वय 24 वर्ष 248 दिवस एवढा आहे मित्रांनो. तर ही आपल्याला घडामोड लक्षात ठेवायची आहे. त्यासोबतच क्रिकेटचा विषय निघालेला आहे तर 2 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत जे की चर्चेमध्ये होते. तर पहिला पॉईंट आहे T20 क्रिकेटमध्ये सलग 3 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू ठरलेला आहे तिलक वर्मा आणि IPLच्या इतिहासामध्ये सर्वात महागडा खेळाडू आत्तापर्यंतचा रिषभ पंत हा ठरलेला आहे, ज्याला की लखनौ या संघाने 27 कोटी रुपयांना खरेदी केलेला आहे. हे पॉईंट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्राचा क्रमांक कितवा आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. हे जे काही राष्ट्रीय पंचायत पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. नुकतंच जे केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आहे त्यांच्याकडून या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे मित्रांनो 6 पुरस्कारांसहित. मग प्रथम क्रमांकावर कोण आहे? त्रिपुरा आणि ओडिशा हे 2 राज्य संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत. प्रत्येकी त्यांना 7 पुरस्कार मिळालेले आहेत. हा पॉईंट सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तसेच आपल्या भारताचे केंद्रीय पंचायती राज मंत्री कोण आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. बघूया किती विद्यार्थी मित्रांना केंद्रीय पंचायती राज मंत्री कोण आहेत हे माहिती आहे, त्यांनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यासोबतच आपल्याला हा पॉईंट सुद्धा लक्षात ठेवायचा आहे की महाराष्ट्राला नुकतंच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे नुकतेच पहिला भारत समुद्र वारसा संमेलन 2024 चे आयोजन कुठे करण्यात आले होते आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए नवी दिल्ली या ठिकाणी हे जे काही भारत समुद्र वारसा संमेलन आहे त्याचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं. त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपण पाहणार आहोत. याचं आयोजन झालं होतं नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी 11 ते 12 डिसेंबर दरम्यान हे झालेलं आहे. आणि हे कोणी आयोजन केलं होतं तर केंद्रीय जहाज बंदरे व जलमार्ग जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या संमेलनामध्ये हडप्पाकालीन भारतामध्ये असणाऱ्या समुद्री वारशावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. संमेलन होतं त्यामध्ये गोवा, गुजरात, बिहार आणि अरुणाचल प्रदेश या 4 राज्यांच्या सरकारांनी सुद्धा सहभाग हा घेतलेला होता. आणि याचा उद्देश काय होता तर भारताच्या समृद्ध समुद्री वारशाचं महत्त्व जगासमोर ठेवणं हा उद्देश या संमेलनाचा होता. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे खेलो इंडिया विंटर गेम्स 2025 चे आयोजन कुठे केले जाणार आहे आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी
लेह आणि गुलमर्ग या ठिकाणी 2025चे खेलो इंडिया विंटर गेम्स होणार आहेत. त्यासोबतच आपल्याला हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, जो खेलो इंडिया युथ गेम आहे तो 2025 साठीचा बिहार राज्यामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. आणि विंटर गेम्स विचारलं तर ते लेह आणि गुलमर्ग हे दोन्ही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचा क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न आपण काल घेतला होता, 20वी महिला आशियाई हँडबॉल स्पर्धा त्याचा विजेता कोण ठरला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जपान. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच महाराष्ट्रातील नगरपंचायत आणि नगर परिषदमधील अध्यक्षांचा कार्यकाळ वाढवून किती करण्यात आला आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 5 वर्ष हा करण्यात आलेला आहे. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग सस्टेनेबिलिटी 2025 नुसार भारतातील सर्वश्रेष्ठ शैक्षणिक संस्था कोणते ठरले आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, IIT दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच राज्यसभेत उपराष्ट्रपतींच्या विरोधात अविश्वास ठराव घेण्यात आला, त्या उपराष्ट्रपतींचे नाव काय आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, जगदीप धनखड. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस कधी साजरा करण्यात आला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, 11 डिसेंबर रोजी हा आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, डिसेंबर 2024 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेट किती ठेवण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 6.5% एवढा रेपो रेट ठेवण्यात आलेला आहे. त्याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न होता, नुकतेच कोणत्या कंपनीने जनरेटिव्ह AI मध्ये नोवा फाउंडेशन लॉन्च केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ॲमेझॉन या कंपनीकडून हे जनरेटिव्ह AI लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच सिरियाचे काळजीवाहू पंतप्रधान कोण बनले आहेत? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मोहम्मद अल बशीर. त्यानंतर काल आपण होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो क्वेश्चन असा होता की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024चा किताब कोणी जिंकला? आणि याचं उत्तर हे अतिशय सुंदररित्या चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. याचा फायदा तुम्हाला तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसून येणार आहे. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी चालू घडामोडींचा अभ्यास हे करत आहात, यामधून ते दिसून येत आहे. ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहिती नाही त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, न्यूझीलंड या संघाने महिला T20 वर्ल्ड कप जे झालेला आहे त्याचा किताब जिंकलेला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन आपण घेणार आहोत. तो होमवर्क क्वेश्चन असा असणार आहे की 54वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर हे सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना याचं उत्तर हे येणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर हे अवश्य द्यायचं आहे. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. काही विद्यार्थी मित्रांनो अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब त्यांनी केलेलं नाही, त्यांनी कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती या चॅनलद्वारे आम्ही देत आहोत, तर आमच्या कामाची पोचपावती म्हणून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. त्यात तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच जे आपलं इतर स्टडी मटेरियल आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्याजवळ ठेवायचं आहे. थांबणार आहोत, मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.